अजित पवारांविरोधात महायुती सरकारमधील मंत्र्यांनी जाहीर आघाडी उघडली आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांचा अर्थ खातं हे नालायक खातं असल्याची टीका केली, तर अजित पवार यांच्यावर मंत्रिमंडळातील सहकारी टीका करू लागल्याने हा राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। अजितदादांवर महायुतीचे मंत्री नाराज, अर्थ खातं नालायक खातं असल्याचं गुलाबरावांचा आरोप। अजितदादा महायुतीच्या मंत्र्यांसाठीही विलन। महायुतीत अजित पवार आणि राष्ट्रवादी विरोधात मोठी खतखत आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे। या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी अजित पवार यांच्या विरोधात जाहीर बोटं मोडली आहेत। राज्याचं अर्थ खातं नालायक असल्याचा आरोप गुलाबराव पाटलांनी केलाय। अजित पवार योजनांच्या फाईल अडवत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप गुलाबरावांनी केलाय। अर्थ खात्यासारखं नालायक म्हणजे ये नको तो शब्द माझ्या तोंडात। आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस। पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा ते माझ्या हाती नाही, या चल रहा है। गुलाबरावांनी केलेल्या जाहीर आरोपांमुळे राष्ट्रवादी संतप्त झाले। गुलाबराव पाटलांची अमोल मिटकरेंनी अवकातच काढली आहे। पाणी पुरवठा विभागाकडे अनेक फाईली फसलेल्या आहेत। राष्ट्रवादीचे तर कामच झालेले आहेत अनेक ठिकाणी। हाच अनुभव आम्हाला अनेक मंत्र्यांकडून मागे तर मी सरळ नाव घेऊन सांगितलं होतं की या मंत्र्यांचे अनुभव आहेत म्हणून। परत त्याच्यावर जर बोलायला लागलो तर फार मोठी यादी आहे। त्यामुळे गुलाबराव पाटलांनी असं बेताल वक्तव्य करण्यापूर्वी 10 वेळ विचार करायला पाहिजे होता। अजित पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीत ही खतखत होती। आता महायुतीत ही अजितदादा मंत्र्यांच्या निशाण्यावर आहेत। अजित पवारांविरोधात सरकारमधील मंत्रीच जाहीर बोलू लागल्यानं अजित पवार यांचं महायुतीत काही खरं नाही अशी चर्चा सुरू झाली। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।